अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षितं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुनमामि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्याची वामुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानकराय विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु. म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. त्या पहिल्या अध्यायामध्ये संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंना नमन केलेलं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव सद्गुरू मोरेश्वर महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि त्या नामोत्सवाचा आजचा हा पारायणाचा पहिला दिवस. आजपर्यंत आपल्याकडे ही चालत आलेली परंपरा आहे की पारायणानंतर काही चिंतन घडावं. जसं आहार केल्यानंतर ते पचन होण्याकरता काही अवकाश ठेवावा. बरं का, त्याला मराठी भाषेमध्ये खाल्लेलं रवंत करावं लागतं. आणि खाल्लेलं रवंत केलं तर ते पचन चांगलं होतं. बरं का, तसं पठनाबरोबर अर्थचिंतन घडावं. आणि अर्थचिंतन जर घडेल तर काही मनावरती ते बिंबतं. या दृष्टीने ही चिंतनाची परंपरा आहे. तेव्हा काही चिंतन घडावं म्हणून यावर्षी थोडासा विषय निवडलेला आहे, ज्ञानेश्वरीतील गुरुभक्ती. एकंदर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये अनेक विषय प्रतिपादन केलेले आहे. एका विषयाचं चिंतन करावं, अभ्यास करावा तेवढा थोडा आहे. गुरुवर्य साखरे महाराजांनी काही स्वतंत्र चिंतन या ज्ञानेश्वरीवरती लिहिले. महाराजांनीच ज्ञानेश्वरीतील सद्गुरू भक्ती स्वतंत्र चिंतन केलेलं आहे. ज्ञानेश्वरीतील नवरस विचार स्वतंत्र चिंतन आहे. ज्ञानेश्वरीतील अलंकार विचार स्वतंत्र विचार आहे. ज्ञानेश्वरीतील वेदनिष्ठा स्वतंत्र विचार आहे. बरं का, म्हणजे असे अनेक विषय ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत. एका विषयाचं चिंतन स्वतंत्र करता येतं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अवतार कार्यामध्ये या गीतेवरती भाष्य करण्याच्या निमित्ताने अनेक विषय या वाङ्मयाच्या द्वारे प्रकट केलेले आहे. बरं का, कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांचं व्यक्तिमत्व आणि ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य हे अगाध आहे. बरं का, तुकोबरांनी त्यांच्याविषयी वर्णन करताना असं वर्णन केले, तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली म्हणून ठेविली पाय बुडी. सखोल आहे. किंबहुना हे वाङ्मय निर्माण करत असताना या वाङ्मयाच्या मागं त्या संतांची फार मोठी जीवनशक्ती आहे.
त्यांनी स्वतःचं जीवन पणाला लावलेलं आहे बरं का. कारण जीवनशक्ती असल्याशिवाय एवढं मोठं कार्य संतांच्या जीवनामध्ये होऊ शकत नाही. किंबहुना कोणी असो, कोणतंही कार्य जर करायचं आहे तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या मनाची जीवनशक्ती पाहिजे. आणि संतांच्या जीवनामध्ये आपल्याला विशेष रूपाने पाहायला मिळते बरं का. ज्ञानोबांनी त्या वाङ्मयाचं चिंतन करत असताना आम्हा तुम्हाला फार मोठं त्यांनी ज्ञानाचं भांडार दिलेलं आहे. एवढं भांडार दिलेलं आहे, एवढं भांडार दिलेलं आहे, आयुष्य संपेल पण हे ज्ञानाचं भांडार संपणार नाही. आयुष्यभर चिंतन करावं एवढं ते चिंतन आहे. म्हणून पूर्ण ज्ञानेश्वरीचा जरी आपल्याला आयुष्यामध्ये जरी अभ्यास करता नाही आला तरी एका विषयाचा तरी अभ्यास करावा. हां, पूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याकरता आपल्याला जीवन कमी पडेल बरं का. पण त्यांनी आघात असं दिलेलं आहे. 9,000 जरी ओव्या ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये असल्या तरी एका ओवीचं चिंतन फार आहे. आपल्याला इतिहास माहिती आहे किती अगाध ज्ञान ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे. आपल्या या महाराष्ट्रामध्येच एक थोर पुरुष होऊन गेले. त्यांना सुद्धा या ज्ञानेश्वरीविषयी संभ्रम निर्माण झाला. ते बोलून गेले की मी सुद्धा गीतेवरती भाष्य केलं. 1,00,000 ओव्या लिहिल्या बरं का. ज्ञानेश्वर महाराजांनी 9,000 लिहिल्या. मी सुद्धा लिहून माझं कोणी वाङ्मय वाचत नाही. आणि यांनी 9,000 ओव्या लिहून सुद्धा यांच्या नावाचा उदो होतो अशी संभ्रमाची अवस्था त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झाली. असे थोर पुरुष होऊन गेले मुकुंदराज स्वामीवर दासोपंत. हां, दासोपंतांनी लिहिलेलं आहे. तेव्हा त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. हे नाथ महाराजांच्या जीवनामध्ये लक्षात आलं बरं का. आणि नाथ महाराजांनी ठरवलं आपण काहीतरी निमित्त करून त्यांना भेटायला जावं दासोपंतांना. म्हणून नाथ महाराज दासोपंतांना भेटण्याकरता निघाले. संपन्न होते, अधिकारी पुरुष होते बरं का. त्यांची योग्यता करत असताना ज्ञानोबांच्या वाङ्मयाशी केली जाते, सामान्याचे नाही बरं का. तो नाथ महाराज भेटीकरता निघाले. भेटण्याकरता गेल्यानंतर त्यांचा अधिकार इतका होता की त्यांच्या त्या महालाच्या समोर 2 सेवक होते. त्यांनी विचारणा केली आपण कोण. काय नाही म्हणले दासोपंत महाराजांना भेटण्याकरता आलोय. पैठणचे एकनाथ आलेत म्हणून सांगा. तेव्हा दासोपंत आत भगवान दत्तात्रयाच्या बरोबर सोंगट्याचा खेळ खेळत होते बरं का. म्हणजे एवढा अधिकार त्यांचा होता. नाथ महाराज आल्याबरोबर म्हटल्याबरोबर भगवान दत्तात्रय अदृश्य झाले. या म्हणून त्यांना आमंत्रण दिलं. आत आले. त्यांचा पाहुणचार झाला. आणि येण्याचं कारण काय विचारणा केली. काही नाही म्हणले आमच्या इथं पैठणला गोकुळ अष्टमीचा उत्सव असतो. त्या उत्सवामध्ये प्रवचन असतात. त्या उत्सवाला आपण यावं. त्या उत्सवाचं आमंत्रण देण्याकरता मी आपल्याकडे आलेलो आहे. ते म्हणजे हरकत नाही पण आमच्या पद्धतीनं आमची व्यवस्था होईल का. नाथ बारामती करण्याचा प्रयत्न करू आपण. या तुमच्या पद्धतीने व्यवस्था तुमची होईल. त्याप्रमाणे आमंत्रण स्वीकारलं. ते आले. त्यांची व्यवस्था झाली. चरित्र पाहण्यासारखं आहे पूर्ण बरं का.
आणि त्या उत्सवाला आरंभ झाला. पहिल्या दिवशीच्या प्रवचनाला ऐकण्याकरता श्रोते म्हणून दासोपंत पुढे बसलेत. नाथ महाराज व्यासपीठावरती आहे. त्या काळात नाथ महाराजांच्या प्रवचनाला श्रोते फार असायचे. का? येणाऱ्या श्रोत्यांना नाथ महाराज रोज ओंजळ भरून साखर देत होते. ओंजळ भरून साखर देत होते. म्हणून प्रसाद वाटण्याची पद्धत तेव्हापासून आहे बरं का. पारायणाला आलेल्या लोकांना प्रसाद, प्रवचनाला आलेल्या लोकांना प्रसाद, कीर्तनाला आलेल्या लोकांना प्रसाद. की येन केन प्रकाराने प्रसादाच्या आमिषाने लोक यावीत. ओंजळभर साखरनाथ महाराज देत होते प्रत्येकाला. म्हणून आपल्याकडे सुद्धा पोथी वाचन झाली की साखर दिली झाली, पण चिमटभर दिली जाते बरं का. तो प्रवचनाला आरंभ झाला. रोज 1 तास प्रवचन ज्ञानेश्वरीवरती. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. असं करता करता तो उत्सव संपला, पण प्रवचन चालूच होते बरं का. प्रवचन चालूच होती. नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी निवडली होती. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. 6 महिने नाथ महाराज ओम नमोजी आद्या या ओवीवरती चिंतन सांगत होते. 6 महिन्यानंतर दासोपंतांच्या लक्षात आलं की 6 महिने झालं ओम नमोजी आद्या चाललंय. 9,000 ओव्या कधी व्हायच्या? 9,000 ओव्या कधी व्हायच्या? त्यांच्या मनामध्ये संभ्रम होता. मी 1,00,000 लिहिल्या आणि ह्या 9,000. माझ्या 1,00,000 असल्या तरी ह्या 9,000चा अर्थ फार आहे, गहन आहे. 6 महिने एका ओवीवरती चाललेला आहे. मी कशाकरता विस्तार सांगितला? लक्ष देऊन ऐका. उगाच ऐकायचं म्हणून ऐकू नका बरं का. नाही नाही, लक्ष कोणाचंच नाही आहे. कोणाचंच लक्ष नाही, कोणाचंच लक्ष नाही. मी याच्याकरता विचार सांगितला. आपल्याला आयुष्यभर ज्ञानेश्वरीचं चिंतन करता नाही आलं तरी एका तरी विषयाचं करावं. हां, एक ओवी 6 महिने चालत्या. 9,000 ओव्या जर आपण आयुष्यामध्ये चिंतन करा, आपल्याला आयुष्य पुरेल का? आयुष्य पुरणार नाही. पण ज्ञानेश्वरीतला एखादा विषय तरी समजून घ्यावा. असे अनेक विषय आहेत. त्यापैकी मी विषय निवडला ज्ञानेश्वरीतील सद्गुरू भक्ती. मुद्दा लक्षात ठेवा. गुरुवर्य साखरे महाराजांच्या शब्दामध्ये तात्पर्य पकडतव्य. एखादा विषय तरी आपल्याला कळा. तेव्हा असे अनेक विषय ज्ञानेश्वर महाराजांनी या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. आणि ते सांगत असताना विस्तारपूर्वक सांगितलेले आहेत. त्यापैकी या पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा गणेशाला वंदन केलेलं आहे. त्यानंतर शारदेला वंदन केलेलं आहे. आणि त्यानंतर सद्गुरूंना वंदन केलेलं आहे बरं का. तिघांना वंदन करून या ग्रंथाचा आरंभ केलेला आहे. तेव्हा पहिला 2 वंदनाचा विचार आपल्याला आता करायचा नाही. आपण जो विषय निवडला त्या संबंधाने आपल्याला चिंतन करायचं आहे. गणेशाला वंदन केलेलं आहे, तो सुद्धा स्वतंत्र चिंतनाचा विषय बरं का. त्या गणेशाचं वर्णन केलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. तो गणेश नेमका आहे कसा, त्याच्याकरता पूर्ण त्या गणेशाचं वेदाला धरून, उपनिषदाला धरून, शास्त्राला धरून गणेशाचं वर्णन केले बरं का. म्हणजे नुसतं या ज्ञानेश्वरीतला गणपती कसा आहे हे जरी जाणून घ्यायचं ठरलं तरी स्वतंत्र विषय आहे बरं का.
म्हणून गणेशाला वंदन करून, सरस्वतीला वंदन करून ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंना वंदन करतायत आणि ते वंदन करण्याच्या निमित्ताने सद्गुरूंचं महात्म्य प्रतिपादन करतायत. का करतायत, कशा करता करतायत, करण्याचा हेतू काय आहे, कोणाकरता करतायत. ज्ञानेश्वर महाराज हे गुरुभक्त होते. कोणी म्हणेल असे ना, आमच्या जीवनाशी त्याचा काय संबंध आहे. हो, ज्ञानेश्वर महाराज हे थोर गुरुभक्त होते. या शब्दाचा अर्थ ज्ञानोबरांची अपेक्षा आहे प्रत्येकाने गुरुभक्त झालं पाहिजे. त्याचं चिंतन येईल आपल्याला पुढे बरं का. ज्या अर्थी ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात भगवान विष्णूचे अवतार असताना सुद्धा गुरुभक्ती करण्याकरता प्रवृत्त झाले. त्या अर्थी जगाला संदेश आहे, गुरुभक्तीशिवाय परमार्थ पूर्णत्वाला जात नाही. गुरुकृपा व्हावी लागते जीवनामध्ये. किंवा ईश्वर कृपेने, ईश्वर भक्तीने परमार्थ पूर्ण होत नाही बरं का. ईश्वर भक्तीबरोबर गुरुभक्तीचीही गरज आहे. एका अंगाने परमार्थ करून चालत नाही, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या भक्तीचं वर्णन करत असताना याच्यामध्ये आणखी 3 भाग आपल्याला पाहायला मिळतील. ईश्वराची भक्ती कशी करावी हाही स्वतंत्र विषय ज्ञानेश्वरीमध्ये आहे बरं का. ईश्वराची भक्ती कशी करावी हाही स्वतंत्र विषय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. भक्ताची देवानी भक्ती कशी करावी हाही स्वतंत्र विषय ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. आणि शिष्याने गुरुची भक्ती कशी करावी असा विषय सांगितला. ईश्वर भक्ती, भक्त भक्ती आणि गुरुभक्ती असे 3 विषय येतात भक्तीच्या संबंधाने बरं का. म्हणजे ईश्वर भक्तीचंही वर्णन आहे, भक्त भक्तीचंही वर्णन आहे आणि गुरुभक्तीचंही वर्णन आहे. स्वतंत्र आहे बरं का. आज आम्ही तुम्ही ईश्वराची भक्ती करतो. ईश्वराची भक्ती केलीच पाहिजे, पण ईश्वराच्या भक्तीबरोबर गुरूंची भक्तीही जीवनामध्ये आवश्यक आहे बरं का. आवश्यक आहे. जेवढे म्हणून संत या भूतलावरती आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेले, त्यांनी ईश्वर भक्ती सर्वांनी केली, पण ईश्वर भक्तीबरोबर त्या संतांनी गुरुभक्तीही केली बरं का. याचा अर्थ ईश्वर भक्तीबरोबर गुरूंची भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे बरं का. किंबहुना असं वर्णन केलेलं आहे, ईश्वर भक्ती केल्यानंतर ईश्वराच्या भक्तीतून प्रसन्नतेनं, कृपेनं गुरु भेटतात बरं का. ईश्वर भक्ती केल्याशिवाय गुरूंची भेट होत नाही. अनेक प्रमाणात त्याच्याकरता बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरि कृपा होय तयावरी. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. कृपा करतो म्हणजे काय करतो, ईश्वर कृपेशिवाय सद्गुरू भेटत नाही, भेटत नाहीत बरं का. तुकोबारांनी वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. तुकोबाराय म्हणतात, सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा केली पण सेवा घडली नाही म्हणतात. मग सेवा घडली नाही तर सद्गुरूंनी कृपा केली कशी. तर महाराजांनी त्याचं वर्णन केले. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. हा पूर्व पुण्य आहे, अनेक जन्माचं पुण्य आहे. त्या पुण्याईने माझ्यावरती
त्या गुरूंनी कृपा केली याचा अर्थ याच्या अगोदर जीवनामध्ये त्या ईश्वराची भक्ती घडली, त्या भक्तीतून त्या कृपेने ते आपल्याला भेटले, त्यांची कृपा झाली बरं. म्हणून ईश्वर भक्ती करण्याने ईश्वराची कृपा होते आणि ईश्वर कृपेतून सद्गुरू भेटतात बरं का. आणि भेटल्यानंतर त्यांची भक्ती जीवनामध्ये केली पाहिजे बरं का. आणि त्यांची भक्ती केल्यानंतर त्या भक्तीतून ते प्रसन्न झाल्यानंतर मग ते कृपा करतात बरं का. भेटणं वेगळं, भक्ती करणं आणि भक्तीनंतर कृपा होणं. आम्हाला वाटतं एका दमात सगळं झालं पाहिजे, भेटले पाहिजेत आणि लगेच कृपा जीवनामध्ये झालं पाहिजे. म्हणजे सकाळी माळ घातली की संध्याकाळी साक्षात्कार झाला पाहिजे. फिरून चालत नाही बरं का. म्हणून एक विचार म्हणलाय, मार्मिक विचार आहे, तुम्ही ऐकायचं असेल चिंतन ऐका. सत्यगुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही, या अभंगावरती कीर्तन आहे यूट्यूबला. हां, आम्ही एक स्वतंत्र चॅनेल सुरू केले माझ्या नावाने. तुम्ही जर ते काय म्हणता ते सबस्क्राईब केलं की तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळते. जवळजवळ 40 कीर्तन आहेत आतापर्यंत पाठवलेली बरं का. त्यात हा विचार मांडलेला आहे. साधना करत राहा, साधना करता करता अधिकाराची परिपक्वता झाली की गुरुच शिष्याला शोध देतात. शिष्याने गुरु शोधण्याच्या भानगडीत पडू नये असा विचार आहे त्याचा. सापडविले वाटे, गुरुच शिष्याचा शोध करण्याकरता आले बरं का. आपण शिष्याना गुरुना शोधायला जायचं नाही. तात्पर्य ईश्वर भक्ती केली पाहिजे आणि ईश्वर भक्तीतून सद्गुरूंची भेट होते. सद्गुरूंची भेट झाल्यानंतर त्या सद्गुरूंची जीवनामध्ये भक्ती करावी. मग ती भक्ती करत असताना त्या भक्तीच्या संबंधाने ज्ञानोबरांनी पहिला विचार मांडलेला आहे. सद्गुरूंच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेला आदर व्यक्त केलेला आहे. आदर व्यक्त केलेला आहे आणि तो व्यक्त करण्याकरता जवळजवळ महाराजांनी 5 ते 7 ओव्या इथं खर्च केल्यात बरं. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी, जैसे डोळ्या अंजन भेटे ती वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी, का चिंतामणी झाली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते, का तीर्थे जी त्रिभुवनी ती घडती समुद्राव गहानी, ना तरी अमृत रसा स्वादनी रस सकळ, तैसा पुडत पुडती तोची मी अभिवंदेला श्री गुरुची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. किती झाल्या ओव्या मोजला सगळी? काय काम मला मोजायचं? किती झाल्या ओव्या मोजावं तर किती? माणसं घड्याळाच्या आकडे मोजतात प्रवचन कधी संपेल. 6 झाल्या 6. अरे एखादा विषय समजून घ्यायचा आहे तेव्हा म्हणून तर मी आपल्या सांगितलं लक्ष देऊन ऐका, एकाग्र चिंतन ऐका. ऐकायचं म्हणून ऐकू नका. शेवटी श्री गुरु वंदितो असा शब्द आहे 6व्या ओळीमध्ये बरं का. मी या अभिवंदीला श्री गुरूची, म्हणजे त्या सद्गुरूंचं वर्णन केलं आहे. सद्गुरूंचं वर्णन करणं या शब्दाचा अर्थ आहे की सद्गुरूंची स्तुती करणं. सद्गुरूंची स्तुती, सद्गुरूंची स्तुती करणं हेच सद्गुरूंचंच नमन आहे बरं का.
सद्गुरूंना नमन करायचं म्हणजे काय? त्यांची स्तुती करायची. स्तुती करायची म्हणजे वास्तवाला धरून का अवास्तवाला? वास्तवतेला, बरं का. देवाची स्तुती करणं म्हणजे नमन आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर. हा, जेवढे सगुणाचे जे अभंग आहेत ते देवाची स्तुती करणारे अभंग आहेत. हां, नमो विश्वरूपा विष्णू माये बापा, तू आहेस कसा? स्तुती केली त्याची ना. हा, स्तुती करणं म्हणजे त्यांना नमन आहे, लक्षात. स्तुती, हां, म्हणून स्तुती कोणाची तरी केली जात नाही, एक भगवंताची आणि एक सद्गुरूंची, बरं का. इथं ज्ञानोबांनी त्या सद्गुरूंचं महात्म्य सांगत असताना आरंभाला त्यांची स्तुती करतात, बरं का. आणि ती स्तुती करत असताना अभिवंदन शब्द वापरा, अभिवंदीला आदरपूर्वक करतात, बरं का. म्हणजे सद्गुरूंच्या जवळ गेल्यानंतर त्या सद्गुरू भक्तीचा आरंभ करायचा आहे. पण सद्गुरूंच्या भक्तीचा आरंभ करत असताना प्रथमतः भक्ताने सद्गुरूंची स्तुती केली पाहिजे, बरं. सद्गुरूंची स्तुती केली पाहिजे, अगदी मनोभावाने आदरपूर्वक केली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि सद्गुरूंची स्तुती करणं हेच त्यांचं नमन आहे. म्हणजे भक्तीचा आरंभ करत असताना ज्ञानोबांनी सद्गुरूंच्या स्तुतीने आरंभ केलेला आहे, बरं का. त्यांच्या स्तुतीने आरंभ केलेला आहे. हां, त्यांच्याजवळ काय सामर्थ्य आहे, त्यांच्या सामर्थ्याचं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या जवळ असलेली जी शक्ती आहे त्याचं वर्णन करायचं. पण ते वर्णन करत असताना त्या मानाचा अंतःकरणामध्ये आदर भाव पाहिजे, बरं का. आणि त्या आदर भावाने ज्ञानोबा सद्गुरूंचं वर्णन करतायत. आणि ते वर्णन करत असताना त्या वर्णनातून इथं ज्ञानोबांनी पहिला शब्द वापरलेला आहे, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. माझ्या हृदयामध्ये सद्गुरूंनाच मी धारण केलेलं आहे. माझ्या हृदयामध्ये मी सद्गुरूंना धारण केलेलं आहे. माझ्या हृदयामध्ये सद्गुरू वाचून कोणाचंही स्मरण नाही, कोणाचंही स्मरण नाही. हां, ज्याचा सेवक व्हायचा आहे, ज्याचा दास व्हायचा आहे, ज्याचा भक्त व्हायचा आहे, त्याचं स्मरण चित्तात असावं लागतं, बरं का. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. हो, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही. हां, सद्गुरूशिवाय माझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये काहीही नाही. पुष्कळ वर्णन केले, 15व्या अध्यायामध्ये वर्णन केले. आता हृदय हे आपुले चौपाळुनिया भले वरी बैसव पावले श्री गुरूंची. म्हणजे हृदयामध्ये सद्गुरूंचं स्मरण करतात. हां, सद्गुरूंना स्मरावं, बरं का. आणि सद्गुरू स्मरण करत असताना एवढं चित्त तिथे एकाग्र असावं, एवढं चित्त एकाग्र असावं की ते स्मरण करत असताना देहभाव राहू नये, देहभाव राहू नये, बरं का. देहभाव टाकून त्यांचं स्मरण चित्तामध्ये करावं. आम्ही स्मरण करतो, स्मरण करत नाही असं नाही, आपण देवाचं स्मरण करतो, सद्गुरूंचं स्मरण करतो, पण देहभाव जागा ठेवून स्मरण करतोय, बरं का. हां, तुझं पाहता विठ्ठल भार काहीच न घ्या. हां, आनंद. तुम्हाला उदाहरण देतो आपल्या जीवनातलंच. आपण देवाला नमस्कार करतो, नमस्कार करत असताना साष्टांग नमस्कार घालावा असा विधी आहे. 8ही अंगाचा स्पर्श जमिनीला व्हावा. मग साष्टांग नमस्कार घालताना माणसं काय करतात, पहिल्यांदा ती खालची जागा स्वच्छ आहे काय बघतात, का जेणेकरून कपडे मळणार नाहीत, कपड्याला डाग पडणार नाही, इस्त्री मोडणार नाही.
जे देहभाव ठेवून नमस्कार करतात. म्हणजे मंदिरात आल्यानंतर माणसं देवाला नमस्कार करतात, साष्टांग दंडवत घालत असताना जागा स्वच्छ आहे काय बघून साष्टांग घालतात. एक साष्टांग दंडवत घालताना आजूबाजूला कोणी बघतंय काय बघून घालतात बरं का माणसं. हां बोला बोला काय हां 8 अंगाचा स्पर्श सांगितला मला, तिथं फक्त देहभाव सांगायचा आहे. हां आपण देवाला नमस्कार करतो आणि देवाला नमस्कार करत असताना देहभावावरती राहून आपण नमस्कार करतोय. देहभाव आपला गेलेला नसतो. हां तुकोबारांनी वर्णन केले कसा करावा. दंडवत दंडापरी काही नुरवावी नुरी. तुकोबारा म्हणतात दंड म्हणजे काठी, ती जमिनीवरती टाकत असताना काठी विचार करत नाही माझ्या अंगाला घाण लागेल. हा जशी लोटावी तशी ती जमिनीवरती पडते, ती कशाचाच विचार करत नाही. तद्वत सद्गुरूंचं स्मरण करत असताना पहिल्यांदा सद्गुरू भक्तीचा आरंभ करत असताना प्रथमतः सद्गुरूंचं स्मरण आपण हृदयामध्ये केलं पाहिजे बरं का. हृदयामध्ये केलं पाहिजे. म्हणजे त्या सद्गुरूंचं स्मरण हृदयामध्ये करण्याकरता तेवढं हृदय आपलं निर्मळ पाहिजे. काय हृदय निर्मळ पाहिजे, स्वच्छ पाहिजे, स्थिर पाहिजे. म्हणजे सद्गुरूंची भक्ती करण्याकरता आपलं अंतःकरण तेवढं स्वच्छ पाहिजे. लक्षात ठेवा. स्वच्छ भावा आपलं स्वच्छ भाव असेल तर त्यांचं स्मरण हृदयामध्ये करता येतं. म्हणून ज्ञानोबांनी पहिल्यांदा विचार मांडलेला आहे. सद्गुरूंच्या भक्तीचा आरंभ करत असताना पहिल्यांदा त्यांची स्तुती आणि ती स्तुती करत असताना ज्ञानोबा म्हणतात हां माझ्या हृदयामध्ये त्यांचं स्मरण अखंड आहे. मज हृदयी सद्गुरू. एवढा सद्गुरूंच्या विषयी भावपर्यंत करण्यामध्ये भक्ती त्यांची करायची आहे ना. हां आणि एवढ्या सद्गुरूंच्या विषयी भाव आपल्या अंतःकरणामध्ये जर आरंभाला असेल तर पुढची भक्ती आपल्या जीवनामध्ये घडेल बरं का. घडेल. पहिला देहभाव गेला पाहिजे आणि त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आदर भाव निर्माण झाला पाहिजे. आदरभाव निर्माण झाला पाहिजे. दुसरा आपल्याला विचार त्याच्यामध्ये घेता येतो. ज्यावेळी आपण सद्गुरूंचं स्मरण जीवनामध्ये करत असताना त्यावेळी विषयाचं स्मरण अंतःकरणामध्ये राहता कामा नये. विषयाचं स्मरण अंतःकरणामध्ये राहता कामा नये. देवाला पाहिल्यानंतर विषयाचं विस्मरण व्हावं का विषयाचं स्मरण व्हावं. विषयाचं विस्मरण व्हावं बरं का. हा विषयाला विसरण्याकरता देवाला पाहायचं आहे. लक्षात ठेवा. पण कधी कधी माणसं त्या देवाचं सौंदर्य पाहिल्यानंतर वाटतं हां देवा असा तुझ्यासारखा सुंदर मला वगैरे वगैरे वगैरे. मला तरी सौंदर्य प्राप्त व्हावं किंवा अशी सौंदर्य संपन्न तरी भेटावे किंवा असा सौंदर्य संपन्न तरी व्हावा. अरे देवाला पाहिल्यानंतर विषयाला विसरायचं आहे. आपण विषयाचं स्मरण करतोय. जे सद्गुरूंचं स्मरण जीवनामध्ये करत असताना त्या विषयाचं विस्मरण झालं पाहिजे तर त्या सुद्धा खरंच हृदयामध्ये सद्गुरूंचं स्मरण घडेल बरं का. नंतर ज्ञानोबांनी वर्णन केलं आहे. पुष्कळ त्याचा विचार मांडला विस्ताराने एवढा की ज्ञानोबराय सद्गुरूंचं स्मरण करताना असं वर्णन करतात की हे सद्गुरू म्हणजे साक्षात परब्रह्म स्वरूपच आहे. परब्रह्म हां ब्रह्म वेगळं आणि सद्गुरू वेगळे असं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्गुरू म्हणजेच परब्रह्म. म्हणजे त्यांचं स्मरण करताना ज्ञानोबांनी असं स्मरण केलेलं आहे ब्रह्म ब्रह्म स्वतंत्र नाही. ब्रह्म म्हणजेच सद्गुरू. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती असं स्मरण करावं बरं का. आणि या भावनेतून इथं ज्ञानोबा मज हृदयी सद्गुरू. कारण
त्यांचं काय स्वरूप आहे त्या स्वरूपाला मी हृदयामध्ये आज साठवलेलं आहे. मी त्यांचं स्मरण करतोय. जसं तुकोबरांनी वर्णन केले, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली येरजार झाला सफळ व्यापार. या पद्धतीनं त्या सद्गुरूंचं स्मरण आपल्या चित्तामध्ये करावं. आणि त्या सद्गुरूंचं स्मरण करण्याकरता महाराजांनी आरंभालाचा विचार मांडलेला आहे. कारण त्यांचं स्मरण केल्याशिवाय आपल्याला पुढचं कार्य सिद्धीला जाणार नाही. आपली बुद्धी त्यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी ती स्थिरावली पाहिजे. म्हणजे आरंभालाच बरं का ज्ञानेश्वरीचं भाष्य, गीतेवरती भाष्य करण्याकरता पहिल्यांदा आपलं हृदयच त्यांनी सद्गुरूंना देऊन टाकलं. तेव्हा कुठं त्यांच्या जीवनामध्ये एवढं मोठं कार्य घडलं आहे बरं का. आम्ही हातच्या दाखवून काम करतो आणि आम्हाला वाटते कार्यसिद्धीला का जात नाही. आज 7 दिवसाचा सप्ताह आहे. हा 7 दिवसाच्या सप्ताहाकरता सुद्धा 7 दिवस घरादाराला विसरावं लागतं, तेव्हा सप्ताह पूर्णत्वाला जाते. काय सुधीर भाऊ, 7 दिवस घराचं स्मरण करायचं नाही. आज आपण मंदिरात आलोय ना, 7 दिवसात घरचा कशाचाच विचार करायचा नाही. किराणा मालाचा काय 7 दिवसाचा विचार, बाजाराचा विचार, पाहुण्याचा विचार, पोराच्या शाळेचा विचार, काय अनंत विषय आहेत. त्या सर्व विषयाला 7 दिवस पूर्ण विराम द्यायचा. थोडंसं दुरान्वयानं सांगतो, संसाराच्या नावे घालून या 7 दिवसाकरता. म्हणजे 7 दिवसाचं हे कार्य आहे, सत्कर्म आहे, महायज्ञ आहे. हे सिद्धीला जाण्याकरता सगळं विसरावं लागतं. आणि इथंच चिंतन करावं लागतं. आता याचं पुढचं कसं, आता याचं पुढचं कसं, याच्या पुढचं कसं. पारायण झालं, प्रसाद झाला, हरिपाठ झाल्यानंतर प्रवचन झाल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर पुन्हा प्रसादानंतर पुन्हा काकडानंतर पुन्हा पारायण. 7 दिवस त्या चित्तामध्ये तोच ध्यास असावा लागतो. आणि तो ध्यास सगळ्यांच्या चित्तात असेल तर कार्य पूर्णत्वाला जातं. तेव्हा सद्गुरू कृपेतून हे कार्य सिद्धीला जावं, त्या सद्गुरूंचं स्मरण पहिल्यांदा ज्ञानोबरांनी केले, आरंभालाच केलेलं आहे बरं का. म्हणून इथं ज्ञानोबराय वर्णन करतात, मज हृदयी सद्गुरू. असा आरंभाला त्या सद्गुरूंचं स्मरण करून त्या सद्गुरू भक्तीचं महात्म्य सांगण्याकरता ज्ञानोबराय प्रवृत्त झालेले आहेत. जेवढा विचार जमेल तेवढा 8 दिवसामध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. मी विषय निवडलेला आहे, पण मला काय वाटत नाही 8 दिवसात पूर्ण होण्यासारखं आहे. 8 दिवसात पूर्ण होण्यासारखं आहे असं नाही आहे, पण जेवढा होईल तेवढा आपण 8 दिवसामध्ये सद्गुरू ज्ञानेश्वरीतील सद्गुरू भक्ती या चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. तेव्हा याच्या पुढचा विषय आपण उद्याच्या सत्रामध्ये बघू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मकी देवी येणे वागेदं परमसुखदं केवलम्.